मतदानासाठी दाखल झालेले आहेत। अजित पवार आणि सुप्रिया सुळे हे दोघंही मतदानासाठी आलेले आहेत। अजित पवार यांच्या मातोश्री सुद्धा आपल्याला या दृश्यांच्या माध्यमातून दिसतात। तर आजच्या बारामतीच्या या निवडणुकीकडे या संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी नितीन पाटणकर यांच्याकडून। नितीन, काय सांगाल? आपण पाहतोय बारामतीचा हा जो मतदारसंघ आहे तो खरं तर अतिशय महत्त्वाचा मानला जातोय आणि याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं आहे। सध्या अजित पवार या ठिकाणी मतदानासाठी आलेत, काय अधिकचे अपडेट्स? निश्चितपणे अजित पवार आणि सुनेत्रा पवार ज्या बारामती लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार आहेत त्या देखील या ठिकाणी मतदानासाठी दाखल झालेल्या आहेत। 7 वाजलेले आहेत आणि 7च्या टोक्याला हे दोघंही मतदानासाठी दाखल झालेले आहेत। काटेवाडीतील या मतदान केंद्रावरती कदाचित या दोघांचं पहिलं हे मतदान असते आणि या लढतीकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं आहे। राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशी ही लढत आहे, पवार विरुद्ध पवार अशी ही लढत आहे आणि या लढतीकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं आहे आणि त्यातच मतदान आता सुरू होताना दिसतंय आणि पहिलेच मतदान राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उमेदवार जे आहेत बारामती लोकसभा मतदारसंघाच्या सुनेत्रा पवार या दोघेही या ठिकाणी मतदान करणार आहेत। त्यानंतर त्यांचे जे कुटुंबीय आहेत त्यांची आई त्याचबरोबर पार्थ पवार यांचं मतदान देखील याच मतदान केंद्रावरती आहे आणि त्यानंतर श्रीनिवास पवार हे जे अजित पवार यांचे भाऊ आहेत त्यांचं देखील मतदान याच केंद्रावरती होणार आहे। याच ठिकाणी त्यांचं मतदान होईल। बारामतीमधील या लढतीचा एक महत्वाचा टप्पा सुरू झालेला आहे। आपण या ठिकाणी पाहू शकतोय अजित पवार यांच्या ज्या आई आहेत मातोश्री आहेत त्या देखील या ठिकाणी मतदानासाठी अजित पवार आणि सुनेत्रा पवार यांच्या बरोबर आलेले आहेत। ते देखील याच ठिकाणी मतदान करणार आहेत। अगदी नितीन, या संदर्भातले सगळे अपडेट्स तुमच्याकडून जाणून घेत राहणार आहोत। तुर्तास धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। तर आपण सध्याची ही थेट दृश्य बारामतीमधून पाहतोय। चला तुम्ही आता चला आता मागे ना तुम्ही नीट चला ना। तर आपण पाहतोय सध्या अजित पवार त्यांच्या मातोश्री यासह बारामती लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार सुनेत्रा पवार, अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार हे मतदानासाठी इथे दाखल झालेले आहेत आणि थोड्याच वेळात ते मतदान करतील। आपण पाहतोय बारामती मतदारसंघाकडे खरं तर संपूर्ण राज्यासह देशाचं सुद्धा लक्ष लागलेलं आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटल्यानंतर या ठिकाणी अगदी शरद पवार ज्या ताकदीने कामाला लागलेले आहेत ते खरं तर अतिशय विचार करण्यासारखं आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर 22 दिवसांमध्ये शरद पवार यांनी तब्बल 52 सभा घेतलेल्या आहेत आणि त्यामुळे आता त्यांचा हा परिणाम, त्यांच्या या सभांचा परिणाम, त्यांच्या प्रचाराचा परिणाम कसा या निकालावर होतो ते खरं तर पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। नणंद विरुद्ध भाऊजाई असा हा सामना रंगणार आहे।